नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं GBM अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील भरतीला विचारले गेलेले महत्त्वाचे असे 25 प्रश्न बघणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही पण बघा की ह्या 25 प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे येतात हे मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा आपला पहिला प्रश्न बघा काय, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे? पर्याय काय आहेत बघा, कावेरी, गोदावरी, कृष्णा, नर्मदा। तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय डी, नर्मदा। प्रश्न क्रमांक 2, 52 दरवाजांचे शहर म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते? पर्याय काय आहेत, छत्रपती संभाजीनगर, अकोला, बारामती, दिल्ली। उत्तर आहे पर्याय ए, छत्रपती संभाजीनगर। प्रश्न क्रमांक 3, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? पर्याय काय आहेत, येरळा, कृष्णा, तापी, गोदावरी। आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय डी, गोदावरी। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कॅनडाची राजधानी कोणती आहे? पर्याय काय आहेत, टोरंटो, एडमिंटन, ओटावा, न्यूयॉर्क। बरोबर उत्तर आहे पर्याय सी, ओटावा। तर मित्रांनो, अजूनही काही विद्यार्थी मित्रांनी आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील। आता आपला प्रश्न क्रमांक 5 बघा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हटले जाते? पर्याय काय आहेत बघा, भ्रमण, रिंगण, परिभ्रमण, परिवलन। आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय डी, परिवलन। प्रश्न क्रमांक 6, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? पर्याय काय आहेत, सातारा, यवतमाळ, जालना, सांगली। आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, यवतमाळ। प्रश्न क्रमांक 7, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? पर्याय काय आहेत, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर। आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय डी, अहिल्यानगर। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? पर्याय काय आहेत, मोर, शेकरू, सिंह, वाघ। आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, शेकरू। प्रश्न क्रमांक 9, देशातील पहिला अनुदित प्रकल्प कोठे आहे? पर्याय काय आहेत, तारापूर, रावतभाटा, श्रीहरिकोटा, कल्पकम। आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय ए, तारापूर। तर मित्रांनो, हे प्रश्न तुम्ही पण सोडवण्याचा प्रयत्न करा की तुम्हाला या 25 प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तरे येतात आणि ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मी एक शेवट प्रश्न देणार आहे खास तुमच्यासाठी, त्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचंय। प्रश्न क्रमांक 10, नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? पर्याय काय आहेत, आगरताळा, कोहिमा, इम्फाळ, इटानगर। आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, कोहिमा। प्रश्न क्रमांक 11, देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? पर्याय काय आहेत, गंगा, अंजी, गोदावरी, तापी। आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, अंजी। प्रश्न क्रमांक 12, भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता? पर्याय काय आहेत बघा, NH44, NH42, NH34, NH36। आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय ए, NH44। प्रश्न क्रमांक 13, जंजिरा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय काय आहेत बघा आपले, ठाणे, रायगड, सातारा, मुंबई। आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, रायगड। प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणत्या सरोवराची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली आहे? पर्याय काय आहेत बघा, लोणार, रंकाळा, रामटेक, तानसा। आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय ए, लोणार। प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र विधान परिषद सदस्य कालावधी किती आहे? पर्याय काय आहेत बघा, 5 वर्ष, 4 वर्ष, 6 वर्षे, 8 वर्ष। आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, 6 वर्ष। प्रश्न क्रमांक 16, लोकसभेत महाराष्ट्र राज्याच्या किती जागा आहेत? पर्याय काय आहेत बघा, 43, 50, 46, 48। आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय डी, 48।
प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी देशाचे वित्तीय धोरण कोण तयार करते? पर्याय काय आहेत बघा, वित्त आयोग, वित्त मंत्रालय, नीती आयोग, RBI. आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, वित्त मंत्रालय. प्रश्न क्रमांक 18, पायरोस्ट्रिया लालजी या वृक्षाचा शोध कोठे लागला आहे? पर्याय काय आहेत बघा, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार, पुदुच्चेरी, केरळ. आपलं बरोबर उत्तर आहे अंदमान आणि निकोबार. प्रश्न क्रमांक 19, सायटोकाईन स्टोअर कशाशी संबंधित आहे? पर्याय काय आहेत बघा, तोक्ते चक्रीवादळ, चंद्रयान, क्षकिरण, कोरोना. आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय डी, कोरोना. प्रश्न क्रमांक 20, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय काय आहेत, कोल्हापूर, रायगड, ठाणे, सांगली. आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय डी, सांगली. प्रश्न क्रमांक 21, कृष्णा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणते? पर्याय काय आहेत बघा, आंबोली, महाबळेश्वर, लोणावळा, म्हैसमाळ. आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, महाबळेश्वर. प्रश्न क्रमांक 22, भारत व म्यानमार यांच्यातील सीमा किती लांब आहे? पर्याय काय आहेत आपले, 112 किलोमीटर, 1692 किलोमीटर, 1643 किलोमीटर, 1759 किलोमीटर. आपलं बरोबर उत्तर आहे 1643 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 23, कुकची सामुद्रधुनी कोणत्या खंडात आहे? पर्याय काय आहेत बघा, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, युरोप, आफ्रिका. आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय ए, ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार अस्तित्वात आला? पर्याय काय आहेत बघा, वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, यापैकी नाही. आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, वसंतराव नाईक. आणि आपला हा शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25, रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय काय आहेत बघा, जिनिव्हा, हेल्सिंकी, लंडन, पॅरिस. आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय ए, जिनिव्हा. आणि आता मित्रांनो, हा तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न बघा काय, सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय काय आपले बघा, गोंदिया, अकोला, चंद्रपूर, भंडारा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते. चला तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. चला तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.